आज पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी की गेले काही दिवस ज्या 2 मेट्रो मार्गाची प्रतीक्षा पुणेकरांना होती त्या खराडी ते खडकवासला आणि नळस्टॉप ते वारजे माणिकबाग या जवळपास 31.6 किलोमीटरच्या मेट्रो मार्गाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली। माननीय मोदीजींचे, माननीय देवेंद्रजींचे आणि केंद्रीय नगर विकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांचे मी पुणेकरांच्या वतीने या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। पुण्याची मेट्रोची जी काही व्यवस्था आहे, खरं तर मोदीजींनी पुण्यातल्या मेट्रोचं भूमिपूजन केलं आणि आता टप्प्याटप्प्याने या मेट्रो मार्गांचं उद्घाटन होतंय। जवळपास 32 किलोमीटरची मेट्रो मार्ग आता सुरू आहे। त्यात पुन्हा स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गाचं काम सुरू होतंय। हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचं काही दिवसात उद्घाटन होतंय। आता त्यात अधिकच्या या 31.6 किलोमीटरचं नव्यानं नेटवर्क आता तयार होईल। एकूण 28 एलिव्हेटेड स्टेशन असलेल्या या मेट्रो मार्गाची दोन्ही मिळून जवळपास 9,857 कोटी रुपयाचा हे दोन्ही प्रकल्प, ज्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, हे 5 वर्षामध्ये पुढच्या हे प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट राहील। आणि म्हणून पुण्याची एकूणच वाहतूक व्यवस्था, वाहतुकीचा प्रश्न पाहता मागच्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळाने, केंद्र सरकारनं पुण्याला 1000 ई बसेस सुद्धा मंजूर केल्या। आज जवळपास 32 किलोमीटरचा नवीन मेट्रो मार्ग सुद्धा मंजूर केला। हे पुणेकरांसाठी अत्यंत समाधानाची आणि आनंदाची ही बातमी आहे। आणि म्हणून काही दिवसापूर्वी ज्यावेळेस राज्य सरकारनं, माननीय देवेंद्रजींच्या सरकारनं हे दोन्ही डीपीआर केंद्र सरकारकडे पाठवल्यानंतर त्याच्या ज्या काही तांत्रिक प्रक्रिया होत्या त्या वेगाने व्हाव्यात, त्याच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण व्हाव्यात म्हणून माननीय मनोहरलाल खट्टर जी असतील, माननीय पंतप्रधानांचे केलेला पत्रव्यवहार असेल, यांची खट्टरांची भेट असेल, याचा सातत्याने आम्ही जो पाठपुरावा केला त्याला यश आलं। मला असं वाटतं ते होणारच होतं, पण एक पुण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून, पुण्याचा खासदार म्हणून या पुण्यासाठी केंद्र सरकारकडनं जे म्हणून आपल्याला आणता येईल त्या सगळ्याचे प्रयत्न आमचे सुरू आहेत। बसेस येत आहेत, नवीन मेट्रो मार्ग होत आहेत, पुण्याच्या अनेक वेगवेगळे प्रकल्प पुण्यामध्ये येत आहेत, रेल्वेचे मार्ग सुरू होतात। पुणे मुंबई, पुणे लोणावळा 3rd and 4th लेनला सुद्धा मंजुरी मिळाली। पुण्यावरनं अनेक वंदे भारत सुरू होत आहेत। म्हणजेच माननीय मोदीजींच्या सरकारचं पुण्यावरती जे विशेष प्रेम आहे आणि जे लक्ष आहे, मला असं वाटतं ते याच्यातून दिसून येतं। पुणेकरांसाठी एक आजची खूप महत्वाची भेट आहे। आज संपूर्ण देशभरामध्ये संविधान सन्मान दिन म्हणून साजरा केला जातोय, तर याच दिवसाचं औचित्य साधत आज माननीय मोदीजींच्या सरकारने पुणेकरांना एक भेट दिली। ह्याचं भूमिपूजन साधारणतः कधीपर्यंत होऊ शकतात? आता याच्या सगळ्या तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होतील, मंजुरी झाली। आता त्याच्यानंतर त्याची टेंडर प्रक्रियेसाठी ज्या आवश्यक असतील त्या सगळ्या तांत्रिक पूर्तता केल्या जातील आणि लवकरात लवकर त्याचं भूमिपूजन होईल। खडकवासला होता ना, मार्ग कोणता असणार आहे, कुठल्या मार्गावर? नाही, खडकवासल्यावरनं हडपसर मार्गे खराडी, आणि त्याच्यात अधिकच एक सांगतो की खराडी ते खडकवासला या मार्गाला बघा, आता पुण्यामध्ये जवळजवळ 3 मेट्रो मार्ग सुरू होत आहेत। 2 तर आधीच सुरू झाले, आता हा चालू होतोय, परत याचा हिंजवडी ते शिवाजीनगर सुद्धा सुरू होतोय। तर या सगळ्या मार्गांवरनं पुणे विमानतळाला थेट विमानतळावर जाण्यासाठी म्हणून एक डीपीआर तयार करायला आम्ही सांगितला। तो खराडी ते विमानतळ, खराडीपर्यंत तर आता कुठलाही मेट्रो मार्ग गेला तर खराडीपर्यंत आता माणूस जाईल। पुढच्या काळात हे विमानतळाशी सगळे मार्ग जोडले जावेत, म्हणून याचा सुद्धा डीपीआर, खराडी ते विमानतळ याचा डीपीआर ताबडतोब करण्याच्या सूचना सुद्धा आम्ही महामेट्रोला दिलेल्या आहेत। पुणे महानगरपालिका आणि महामेट्रो म्हणून त्याच्यावर काम करते। त्याच्यामध्ये कारशेडचा एक विषय होता, ह्या मार्गावर कारशेडला जागा मिळत नाही असा एक विषय होता, तो सॉल्व्ह झालेला आहे का? निश्चित आता सगळ्याच तांत्रिक ज्या गोष्टी बघूनच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे। मला असं वाटतं त्याच्यात आता कुठली अडचण नाही। पुढच्या दृष्टीने आता लवकरात लवकर वेगानं प्रक्रिया होऊन काम सुरू होण्याच्या दृष्टीने आम्ही सगळे प्रयत्न करणार। नमस्कार, TRS डेव्हलपर्स मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष असे स्वागत। बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये
आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजे TRS गोल्ड माइन. आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त 1 तासाच्या अंतरावरती. प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज, सुपे पोलीस स्टेशन, सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा. प्लॉटला आहे 30 फुटी सामायिक डांबरी रस्ता. प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाऊंड आणि गेट व त्याचसोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का. तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा.